रोलिंग. नमस्कार. आता ही सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेनंतर बारामती नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आणि सकाळ सगळ्यांचं म्हणजे अतिशय दुर्दैवी ब्लॅक डे म्हटलं तरी चालेल अशी घटना घडली. ही घटना घडल्यानंतर तुम्ही कुठे होता? मी दारात उभं होतो. बरं, अगोदर तुमचं नाव सांगा. माझं नाव जयदीप नारायण जाधव. बरं मी गोसगावचं माझं क्षेत्र आहे इथं. बरं मी दारात उभं होतो. दारात उभं असताना आईने मला हाक मारली की म्हणले आज वेगळंच विमान आहे आणि विमान खाली आले, खूप खाली आले. म्हणून आम्ही बाहेर आलो. बाहेरच होतो पण थोडं पुढं आलो. सकाळची घटना टाईम अंदाजे वेळ कितीची होती? म्हणजे 8:30च्या पुढं झालेलं, 10-15 मिनिटाच्या आसपास, म्हणजे पुढं हा ते आसपास. बाहेर आल्यानंतर स्फोट झाला मोठा, पण ते आमच्या लक्षात आलं की हे पायलटचं विमान नसताना हे दुसरं विमान आहे म्हणून. मग आम्ही घरून पळत आलो. इथं पळत आल्यानंतर दादांची बॉडी 50 फूट बाहेर पडलेली होती. विमानातून उडून बाहेर पडलेली होती. पहिल्यांदा दादांना ओळखलं, बघितलं? दादांना ओळखलं मी. किरण गुजर, मी आणि यादव साहेब पहिल्यांदा होतो आणि आमच्या गावातले तानाजी आठवडे म्हणून. पण ते आम्हाला शॉक बसला त्याचा की दादाच म्हणल्यानंतर ना आम्हाला खूप म्हणजे त्या गोष्टीचं डाऊटफुल वाटलं. थोडा बारीक जाळ चालला होता. आम्ही ते बाहेर ओढलं दादांच्या पायांना धरून नॉर्मल, आणि बाकीच्यांना मग वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते पेट्रोल का काय असल्यामुळे त्याचे जाळ मोठ्या प्रमाणात होत. तुम्ही बघितलं त्यावेळेस आतमध्ये किती लोक होते? नाही अंदाज सांगता येणार. फक्त आम्ही दादांची बॉडी बाहेर होती ती थोडी जाळात, म्हणजे त्या नॉर्मल म्हणजे जाळातून बाहेर पडली होती ती थोडी अलीकडे ओढली. मोबाईल, गॉगल, डायरी वगैरे त्यांची सापडली, तिथे ठेवली आम्ही. आणि अग्निशामक दलाची गाडी आली ती, पण ती वरती होती, तिचं पाणी काही खाली पोचत नव्हतं. त्याच्यामुळं यादव साहेब, आम्ही आणि गुजरांना तर काही कळत नव्हतं. नंतर म्हणजे फिलिंग मध्येच गेले ते शॉक. आणि मुसळे साहेब वरती होते. हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही तर अगदी पाहिलं, घाबरूनच गेला होता. पाहिलं. मग त्याच्यानंतर लोक आले नंतर मग फास्ट मध्ये जाळ चालल्यामुळे मग लोक यायला लागले. 5 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये भरपूर यंत्र आल्यानंतर मग ती मृतदेह आहे दादा तो गाडीत घेऊन गाडी म्हणजे 10 मिनिटांनी मग दादांचा मृतदेह ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून नेला. आणि बाकीच्या बॉड्यांचे आणि ते नंतर मग ट्रॅक्टरने ओढून कटरने काढले. सगळा पूर्ण घटना स्थिती काय होती? स्थिती इतकी भयानक म्हणजे आपण विचारच करू शकतो. नाही, दादांची स्थिती कशी? म्हणजे असं कळलं की दादा म्हणले, असं वाटलं की नेमकं झालंय काय. म्हणजे दादांची स्थिती काय होती? दादांची स्थिती म्हणजे घटना घडली दादांच्या अंगावर थोडीशी नॉर्मल कपडे होते. कपडे म्हणजे फक्त ह्या साईडला कपडे होते नॉर्मल, आणि दादांच्या इथे डोक्याला लागलेले आणि दादा शेमाशी पडले होते त्या साईडला. म्हणजे तुम्ही जो प्रसंग खरोखर बघितलाय हा इतका भयानक आहे. ते तुम्ही जे सोचलंय बघितलं सकाळनंतर, ह्याचे संपूर्ण महाराष्ट्राभर तुम्ही सांगितल्यानंतर लोकांच्या मनावरती ते बिंबलं गेलंय की तुम्ही बघितलेली घटना किती भयानक असेल. म्हणजे इतकं धाडस यादव साहेब ते भरपूर त्यांनी प्रयत्न केला, पण जाळा पुढे त्यांचं काही चाललेलं नाही. यादव साहेब प्रत्यक्षदर्शी होते, त्यांनी सांगितलं. नंतर किरण गुजरांना काहीच कळत नव्हतं. ते डायरेक्ट बसून गेले किंवा म्हणजे बॅड हे झालं त्यांचं अंग स्लोमध्येच गेले. स्लोमध्ये. प्रशासनाचा किती वेळ पण आहे त्याची बी एक त्यांच्याकडे कंप्लेंट आहे. त्यांची तेवढी कंप्लेंट ऐकून घ्या सर तुम्ही. बोलू मी ताईंना सांगेन डायरेक्ट. ते तर आम्ही आता सुप्रियाताईंची गाडी घ्यायला जाणार आहे. सुप्रियता आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना आम्ही समजावणार आहे. हे अत्यंत माझ्या जवळचे आमचे रोजचे संबंध आहे. त्यांनी आम्हाला सांगितलंय की सुप्रियाताईंकडे जाऊन ऍक्च्युअली हितलाच आहे. माझे वडील बी सरपंच होते, पण नॉट जोक म्हणजे दादा जाणं म्हणजे नॉट जोक. म्हणजे त्याचा विचारच करू शकत नाही की म्हणजे विचार माझ्याकडे तर आता मी खूप प्रशासनाने किती लांबणीवर हे प्रकरण नेलंय. किती लवकर तात्पर्याने इतका मोठा माणसाचा अपघात झाल्यानंतर किती फास्ट मध्ये यायला पाहिजे प्रशासनाने. अहो सर, आज ह्या गावकऱ्या लोकांना जर सगळ्या गोष्टी करायला लागत असतील आणि जर तुम्ही प्रशासनच टायमिंगवर येत नसेल, तुमच्या त्या प्रशासनाचं वेळेवरती नाही लोक पोहोचले, प्रशासन वेळेवरती नाही पोहोचलं. नाही पोहोचलं सर. आम्ही नगरवरून आलोय बरं का मालक, नगरवरून आम्ही आलोय बघायला, पण प्रशासन अजून इथं पोहोचलेलं नाही. आणि मला सांगा, इतक्या मोठ्या माणसाचं झाल्यानंतर आज महाराष्ट्र शासन इतकं शांत बसलेलं असेल. बॅट द्यासारखा विषय नाही. दादा म्हणजे नॉट जोक. ह्यांच्या भावना सगळ्यांच्या आपण समजू शकतो की म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना आहेत ह्या. म्हणजे ज्यांनी सांगितल्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना आहेत. महाराष्ट्रासाठी हा आजचा काळा दिवस आहे.